बुलेटिनमध्ये आता फ्रेश अँड फास्ट बातम्या बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्नी केली विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा। विठुनामाच्या जयघोषात मुख्यमंत्री झाले तल्लीन। यावर्षी पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या उगले दाम्पत्याला मिळाला मान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबियांसोबत उगले दाम्पत्याने केली शासकीय महापूजा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईच्या वडाळ्यातील प्रति पंढरपुरात पूजा। महाराष्ट्रातील नागरिकांना दिल्या आषाढी निमित्त शुभेच्छा। विठ्ठलाच्या दर्शनासाठी मुंबईतील वडाळा विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। हरिनामाच्या गजरात भाविक मंत्रमुग्ध। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज मंदिराला पानाफुलांची सजावट। पुरातन मंदिर भाविकांना पाहायला मिळत असून श्री विठ्ठलाचं घेता येते पदस्पर्श दर्शन। विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत 4 लाखापेक्षा अधिक भाविक दाखल। भजन कीर्तन आणि प्रवचनात भाविक दंग। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिम द्वारासमोरील भगवान श्रीकृष्ण मंदिरापासून वारकऱ्यांच्या नगर प्रदक्षिणेला सुरुवात। यंदा आषाढी सोहळ्यासाठी जवळपास 20 लाखापेक्षा अधिक भाविक पंढरीत दाखल। भक्तिमय वातावरणामध्ये पंढरी नगरी भाविकांनी दुमदुमली। पंढरपुरात वयोवृद्ध वारकरी श्रद्धेने, उत्साहाने आणि भक्तीने सोहळ्यामध्ये सामील। फुगड्या घालत घेतला वारीचा आनंद। पंढरपूरमध्ये पोहोचलेले वारकऱ्यांची चंद्रभागेच्या तीरी गर्दी। टाळ मृदुंगाच्या तालावर चंद्रभागेच्या तीरावर वारकरी दंग। भाविकांच्या स्नानावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून जीवरक्षक दलाच्या 20 स्पीड बोट्स तसंच 190 घोड्या तैनात। भाविकांच्या सुरक्षेसाठी 8000 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात। पंढरपुरात 300 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भाविकांवर करडी नजर। 10 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र। आषाढीसाठी 5200 जादा बसेस तसंच जादा रेल्वे गाड्या। खासगी वाहनांची सुद्धा गर्दी असल्यानं 18 ठिकाणी पार्किंग सुविधा। नंदुरबार येथून पंढरपूरसाठी आज दिवसभर दर तासाला विशेष बस। जिल्ह्यासह लगतच्या गुजरात राज्यातील भाविकांना पंढरपूरकडे जाणं होणार अत्यंत सुलभ। पंढरपुरात वारकऱ्यांसाठी 108 ची आरोग्य सेवा सज्ज। 120 वाहनांसह 248 बीव्हीजी महाराष्ट्र शासन आरोग्य दूत सेवेत। वारी आणि आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांकडून मूर्ती विक्रीला चांगला प्रतिसाद। वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या प्रकारातल्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध। राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून कोकणामध्ये 5 ते 10 जुलै दरम्यान अतिमुसळधार पाऊस। मध्य महाराष्ट्र, विदर्भात 6 आणि 7 जुलैला मुसळधार पावसाचा इशारा। पुढच्या 24 तासात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता। नागरिकांनी सतर्क राहावं असं राज्य सरकारचं आवाहन। पुण्यात आज आणि उद्या अतिवृष्टीचा अंदाज। हवामान खात्याकडून जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी। गोंदिया जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट। उद्यापासून पुढचे 3 दिवस जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुण्याच्या खडकवासला धरणाचा विसर्ग घटवला। धरणातून 1655 क्युसेकनं मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू। सांगलीच्या चांदोली धरणातून वक्राकार दरवाजे उघडले। धरणातून 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। वारणा नदीकाठच्या गावांनी सावध राहावं अशा सूचना। रायगडमधील 28 पैकी 18 धरणं 100% भरली। जिल्ह्यातील 5 धरणांमध्ये 75% पेक्षा अधिक साठा। 18 धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग। पालघरमधील धामणी धरणातून सूर्या नदीतील विसर्ग वाढवला। धामणी आणि कवडास धरणांमधून सूर्या नदीत 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी शहराची तहान भागवणारं पाळणेकोंड धरण ओव्हरफ्लो। स्थानिक प्रशासनाकडून धरणातील पाणीसाठ्यावर समाधान व्यक्त। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये 15,753 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू। धरणाची पाणी पातळी पोहोचली 48%वर। धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत वाढ। साक्री तालुक्यात मुसळधार पाऊस। मात्र असमाधानकारक पावसामुळे धुळे शहराला पाणी टंचाईचा झळा।
हिंगोलीमध्ये पावसाअभावी सोयाबीन पीक सुकून जाण्याच्या मार्गावर. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. 15% खरीप पेरणी मात्र वाढ खुंटली. खानदेशात खरीप हंगामातील पेरण्या सुरूच. जळगाव जिल्ह्यामध्ये 12,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड. जालना जिल्ह्यामध्ये 5,32,773 हेक्टरवर खरीपाची पेरणी. जिल्ह्यामध्ये सरासरी क्षेत्राच्या तुलनेमध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ. जालना जिल्ह्यामध्ये 15 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे खरीप पिकं संकटात. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. वर्ध्याच्या कारंजा शहरामध्ये वातावरण बदलामुळे संत्रा पिकाची फळगळ. अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात. 2023-24 मधील नुकसान भरपाईची प्रतीक्षा संपली. कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भर पावसात केली भातरोपांची लागवड. 1 दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत आंबेडकरांनी घेतला शेती करण्याचा आनंद. आज मुंबई लोकलच्या माटुंगा मुलुंड जलद मार्गांवर सकाळी ब्लॉक. हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक. पश्चिम मार्गावर बोईसर वसई आणि डहाणू रोड बोरिवली मेमू राहणार बंद. मुंबईमध्ये उबर ओला ॲपवरून सुरू असलेली अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा आता बंद. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्टिंग ऑपरेशन करून भांडाफोड केल्यानंतर केली कारवाई. 14 जुलैला विदर्भातील 6,000पेक्षा अधिक दारूचे बार बंद राहणार. सरकारनं वाढवलेल्या वॅट फीमध्ये केलेली 15% वाढ आणि दारूच्या किमतीत केलेल्या वाढीमुळे विदर्भ बार असोसिएशन आक्रमक. अजित पवारांची माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड. संगीत कोकरे कारखान्याचे नवे व्हाईस चेअरमन. अजित पवारांची माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं विरोधकांचा आक्षेप. ब गटातून निवडून आलेल्या उमेदवाराला चेअरमन होता येत नाही, विरोधकांचा दावा. आम्ही 20 वर्षांनंतर एकत्र आलो. जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही, आणखी कुणालाही जमलं नाही, ते फडणवीसांनी करून दाखवलं. राज ठाकरेंचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिल्याबद्दल आभार. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मेळाव्यात कुठेही मराठीचा मुद्दा नव्हता. फडणवीसांची टीका. तुम्ही वापरलं आणि फेकून दिलं, आता आम्ही तुम्हाला फेकणार. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कट्टर, कडवट, देशाभिमानी हिंदू आहोत. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरेंच्या भाषणामध्ये मराठीचा मुद्दा होता, तो उद्धव ठाकरेंच्या भाषणात टोमणे होते. उद्धव ठाकरेंना सत्तेसाठी राज ठाकरेंची गरज. खासदार म्हस्के यांची टीका. शिवसेना म्हणून राज मी तुला एकत्र घेतो. उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. आपल्या दोघांना भांडवल केलं जात आहे आणि नतद्रष्ट डोक्यावर बसतायत. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून राज आणि उद्धव ठाकरेंचे फोटो ट्विट. फोटोवर महाराष्ट्राचे वाघ असा उल्लेख. मराठी वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्र आणि काही मोजक्या कलाकारांचे राज ठाकरेंनी मानले आभार. मेळाव्यानंतर ट्विट करत राज ठाकरेंनी मानले आभार. ठाकरेंच्या व्यासपीठावर समाजवादी विचारांची लोक होती. बाळासाहेबांना हे आवडलं असतं का? मुंबईमध्ये मराठी सक्ती कधी होणार? मंत्री नितेश राणे यांचा सवाल. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महायुतीला फरक पडणार नाही. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. महायुती जनतेच्या मनातलं सरकार. विखे पाटलांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या टीकेला कोणीही गांभीर्यानं घेत नाही. मराठी तरुणांच्या भावना भडकवण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. खासदार मेधा कुलकर्णी यांचा आरोप. मेळावा घेऊन एकत्र येण्याचा त्यांचा निर्णय, मात्र मैदान कोण मारणार हे जनता ठरवेल. हसन मुश्रीफ यांची टीका. सामनामधून शिंदे सेना आणि अमित शहांवर टीकेची झोड. मराठीचे मारेकरी आणि शत्रू आपल्याच घरात आहेत. पैशाच्या जोरावर माणसं विकत घेण्याच्या गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये विषासारखा पसरलाय. सत्ताधाऱ्यांना टोला. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणार नाही अशी मगरुरी करणाऱ्या उद्योजक सुशील केडिया विरोधात मनसैनिक आक्रमक. मनसैनिकांकडून केडियाच्या ऑफिसची तोडफोड. सुशील केडियाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. वरळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. सुशील केडियानं भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून मागितली राज ठाकरेंची माफी. तणावाखाली आणि मानसिकता ठीक नसल्यानं ट्विट केलं अशी कबुली. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. आजपासून पालिकेकडून शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन.
नागपूर महापालिका शहरातील पूल आणि इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, राज्याच्या नगरविकास विभागाचे महापालिकेला निर्देश. अमरावतीच्या मेळघाटात धोकादायक रस्त्यांची दुरुस्ती करत नसल्यामुळे आदिवासी बांधव संतप्त. यवतमाळच्या ढाकणीमध्ये तीव्र पाणी टंचाई विरोधात आझाद समाज पक्षानं केलं जलसमाधी आंदोलन. ऐन पावसाळ्यात 50 दिवसात एकदा पाणी पुरवठा, संतप्त नागरिकांचं नदीपात्रात जलसमाधी आंदोलन. रत्नागिरीच्या खेडमधील लोटे MIDC परिसरात उघड्यावर राख आणि घनकचरा टाकल्याचा प्रकार, कंपनीवर भूमी प्रदूषणाचा आरोप करत कारवाई करण्याची मनसेची मागणी. रायगडच्या पेण तालुक्यातील गणपती कारखानदार विद्युत महामंडळाच्या विरोधात आक्रमक, सतत खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा. छातीत दुखते म्हणून तपासणीसाठी आलेल्या रुग्णाला रुग्णालयामध्येच आला हृदयविकाराचा झटका, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले रुग्णाचे प्राण. गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील टेंबली इथे ब्रेन मलेरियानं गेला पहिला बळी, ब्रेन मलेरियानं रुग्णाचा जीव गेल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ. यात्रेमध्ये बंदोबस्त कर्तव्यावर असताना ASIचा हार्ट अटॅक न मृत्यू, कर्नाटकच्या गोकाक शहरातली घटना. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटामध्ये ट्रकचा भीषण अपघात, आगीत ट्रक जळून खाक, काही काळ वाहतूक विस्कळीत. बेळगावमध्ये घर कोसळून वाहनांचं मोठं नुकसान, घरात कोणी राहत नसल्यानं अनर्थ टळला. जालन्यात राजूर जालना रोडवरील तुपेवाडी गावाजवळ ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू. बेळगावातील अथणीमध्ये 10 वर्षीय मुलाला कारनं चिरडलं, घटनेत मुलाचा जागीच मृत्यू, कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. कर्नाटक गोकाक शहरामध्ये सुरू असलेल्या श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेत माजी मंत्र्यांच्या मुलानं झाडली गोळी, याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरातील नितीन संकाळ हत्या प्रकरणातील आरोपींना पुन्हा बेड्या, तांत्रिक कारणामुळे 5ही आरोपींना मिळाला होता जामीन. वाशिममध्ये विवाहितेची आत्महत्या, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी मिळाल्यामुळे टोकाचा निर्णय, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. रायगडच्या मोजे टिटवी गावच्या हद्दीतील जंगल भागामध्ये असलेला गावठी दारू बनवणारा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त, 5 आरोपींना अटक. कल्याणमध्ये महात्मा फुले पोलिसांच्या हद्दीत अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना अटक, दोघांकडून 1 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त. जालन्यामध्ये गावठी पिस्तूलची खरेदी विक्री करणाऱ्या 5 आरोपींना अटक, 3 गावठी पिस्तूल आणि 16 जिवंत काडतुस जप्त. गोंदिया जिल्हा कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक अधिकारी निलंबित, महिला अधिकाऱ्याची रेकी आणि आक्षेपार्ह मेसेज केल्याचा आरोप. नागपूरमध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद, 3घांना अटक करत 11 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. गडचिरोलीमध्ये अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या 24 पालकांवर गुन्हे दाखल, शहरामध्ये 5 ठिकाणी नाकाबंदी दरम्यान कारवाई. उल्हासनगरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार श्याम बनकरला अटक, दहशत पसरवलेल्या परिसरामध्येच पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. जळगाव पोलिसांकडून पुण्यातील 3 चोरट्यांना बेड्या, वाहनाचं कुलूप तोडून लांबवली होती 4 लाख रुपयांची सिगारेट, आरोपीकडून 3 लाख रुपये जप्त. जालन्यामध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या रेशनच्या गहू आणि तांदळाचा साठा जप्त, कदीम जालना पोलिसांची कारवाई, 1 लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला 90 षटकात 536 धावांची गरज, चौथ्या दिवसाअखेर इंग्लंड 3 बाद 72 धावा, भारताला विजयासाठी दूर करावा लागणार 7 गड्यांचा अडसर. भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार शुभमन गिलचं दमदार शतक, अवघ्या 162 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी करत 161 धावा, पहिल्या डावात सुद्धा ठोकल्या 269 धावा. रामायण फेम अभिनेत्री दीपिका साई पल्लवीवरील कमेंटमुळे चर्चेत, साई पल्लवी माझ्यासारखी सीता होऊ शकणार नाही असं दीपिकाचं मत. नुकताच रिलीज झाला रामायण सिनेमाचा टीजर. आगामी सिनेमा सरजमीनचा थरारक ट्रेलर रिलीज, 25 जुलैला जिओ हॉटस्टारवर होणार रिलीज, पाहायला मिळणार काजोल, पृथ्वीराज आणि हरमनच्या भावनांचा कल्लोळ.
पुढच्या वर्षी ऋतिक रोशनचा क्रिश 4 येण्याची शक्यता. सिनेमात ऋतिक रोशनचा ट्रिपल रोल असेल असा अंदाज. वॉर 2 नंतर ऋतिक पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर. प्रसिद्ध संगीतकार अमाल मलिकनं अभिनेता कार्तिक आर्यनविषयी केला मोठा दावा. जशी वागणूक सुशांतला बॉलिवूडमध्ये मिळाली तसाच प्रकार कार्तिक सोबत घडतोय. त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा खुलासा. फेक न्यूज पसरवणाऱ्यांना अभिनेत्री रेशम टिपणीस यांनी सुनावलं. टिपणीस यांच्या